स्टार्ट. नमस्कार, मी आर.जे. ऋषी शेलार आणि आज आपण आलेलो आहोत इंडियन टॅलेंट कट्टा या ठिकाणी. या कार्यक्रमाचे प्रस्तुत करत आहेत भारत न्यूज मराठी एसडी सोबतच महाराष्ट्र न्यूज 124 आणि आम्ही दोन्ही चॅनलसाठी सध्या या ठिकाणी मुलाखत घेतोय. आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप आपल्यासोबत आहेत. संदीपजी, खरं तर तुम्ही SM जोशी कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहात आणि नुकतंच आज तुम्हाला पुरस्कार देखील या ठिकाणी मिळालेला आहे. खरं तर एक शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून वावरताना खरं तर आपल्या कार्याचा गुणगौरव या ठिकाणी होतोय. कशा आहेत आपल्या भावना? आनंद होत आहे मला. जो या शाळेत कट्टा या संस्थेने माझा सन्मान केलेला आहे मला प्रयत्न नाही असा तुम्हाला आणखीन एक संदीपची महत्त्वाचा प्रश्न आहे की आता तुमचं आगामी एक पुस्तक प्रकाशित होत आहे आणि त्या संदर्भात काय सांगाल? कुठलं ते पुस्तक आहे आणि नेमका त्या पुस्तकाचा थोडक्यात सारांश काय आहे? माझं जे पुस्तक येत आहे ते मराठी साहित्यातून आलेले धनगर समाजाचे अंतरंग हे पुस्तक आहे. हे माझ्या पुस्तकाचं शीर्षक आहे. या पुस्तकातून मी मेंढपाळ जो समाज आहे तो भटकंती करत असताना त्यांचे जे विविध प्रश्न आहेत, तो जो निसर्गाचे जो वेगवेगळे संघर्ष करत आहे त्याच्याशी दोन हात करून जो संघर्ष चाललेला आहे त्यावरती मी त्या प्रश्नावरती मी तिथं वाचा फोडलेली आहे. आणि निश्चितच तो जो माझा येणारा ग्रंथ आहे तो निश्चितच संशोधकांना विविध अभ्यासकांना तो मार्गदर्शन करेल असं मी. खरं तर तुम्ही आता धनगर समाजाचं म्हटलात आणि यावरून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला उपस्थित करायचा आहे. तो म्हणजे आता आपण अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्याबाई होळकर यांचं जे जन्मस्थान आहे चोंडीगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धनगर समाज आरक्षणासाठी उपोषणाला बसलेला आहे. परंतु त्यांचा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जातोय, परंतु त्यांना न्याय अद्यापही दिला जात नाही. त्या धनगर समाजाकडे कुठेतरी एकनाथ शिंदे सरकार किंवा फडणवीस सरकार किंवा मोदी सरकार म्हणूयात आपण, त्याला दुर्लक्ष करतंय. काय म्हणायचंय तुम्हाला या मुद्द्यावर? खरं तर हा प्रश्न राजकीय आहे. मी याविषयी जास्त काही बोलू शकणार नाही. तुम्ही बोलू शकणार नाही तसं म्हटलात, पण तुम्ही त्यावरती पुस्तक काढताय. हो, निश्चित. ते जो माझा ग्रंथ आहे त्या ग्रंथातून जे आलेले प्रश्न आहेत तो प्रश्न ज्यावेळेस ते वाचतील, जेव्हा अभ्यासक वाचल, जेव्हा आरक्षण वगैरे यांना मिळालं पाहिजे का नाही किंवा तो प्रश्न काय आहे हा नीट समजून घेऊन ज्यावेळेस तो माझा ग्रंथ वाचला जाईल त्यावेळेस निश्चितच त्यांना कुठेतरी अशी जाणीव होईल की या समाजाला आरक्षणाची गरज आहे. आता एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित राहतोय, तो म्हणजे धनगर आणि धनगड. असं म्हणजे धनगड ही जमात आहे, जात नाही, त्यामुळे त्यांना आरक्षण दिलं जावं नाही असं काही लोकांचं किंवा असं काही राजकीय पक्षांचं म्हणणं आहे. तर यावरती तुम्ही कशा पद्धतीनं प्रकाश टाकाल? मुळात आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो असा आहे की आम्हाला द्यावं असं नाही आहे. ऑलरेडी आम्ही आहोत. धनगर समाज जो आहे तो त्यामध्ये आहे ST मध्ये, तर ते लागू करावं अशी मागणी आहे. हे सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे सर्वांनी. संदीप सर, तुम्हाला एक शेवटचा या ठिकाणी प्रश्न विचारतो आणि आपल्या मुलाखतीचा समारोप मी या ठिकाणी करणार आहे. तो म्हणजे खरं तर तुम्ही प्रोफेसर आहात SM जोशी कॉलेजला आणि खरं तर आज तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे आणि त्या पुरस्काराचं खरंच या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस आलात तुम्हाला पुरस्कार मिळाला. खरं तर आपल्या मनामध्ये कधी कधी ज्यावेळेस आपण शाळेमध्ये शिकत असतो त्यावेळेस अशी भावना असते की मनामध्ये न्यूनगंड असतो किंवा मी हे करू शकेल का किंवा नाही, म्हणून बरेचशी मुलं काही समजलं नाही तर शिक्षण सोडतात, मधूनच ते कुठेतरी टांगती तलवार घेऊन बसत असतात. तर अशा विद्यार्थ्यांना जे खरं तर यशाकडून जाण्यापासून मागे स्वतःहून वळतात अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर त्या विद्यार्थ्यांनी मनातून भीती काढून टाकली पाहिजे, कारण कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही. प्रयत्नांचे परमेश्वर आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळत जाईल, हा माझा अनुभव. निश्चितच आपल्यासोबत संदीप सर होते. SM जोशी कॉलेजमध्ये ते असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे. तुमचं पुन्हा एकदा आमच्या दोन्हीही न्यूज चॅनेलकडून, आमच्या दोन्हीही वाहिन्यांकडून तुमचं मी हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो. यासोबतच एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भारत न्यूज मराठी HD सोबतच महाराष्ट्र न्यूज 124. खरं तर आज तुमच्या कार्याचा गुणगौरव होतोय, काय तुमच्या भावना आहेत? अतिशय छान वाटते, मला आनंद वाटतोय. आज आम्हाला या ठिकाणी दीपक सर आणि त्यांची टीमने पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्याबद्दल मी सर्व त्यांच्या टीमचे त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. पुरस्कार त्यांना देतात आणि पुरस्कारामुळे व्यक्तीची प्रगती होते आणि आम्हाला खूप छान वाटते. आणि त्यासोबत आपण पत्रकार मित्र चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात, बाईट घेतात आणि सर्व व्यक्तींना विचारणाप्रमाणे त्यांची
धन्यवाद. तर आपल्यासोबत होते राहुलजी बनकर आणि त्यांना आज इंडियन टॅलेंट अवॉर्ड या ठिकाणी मिळालेला आहे. पुढील मान्यवर आपल्यासोबत. अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा, दिवाळी आली. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका, आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आज खूप अंतःकरण भरून आल्यासारखं या ठिकाणी दिसत आहे. खरं तर आई म्हणजे खूप सुंदर अशी प्रेमळ अशी प्रतिमा. आता आपण पुढे विकासजीकडे आपण येणार आहोत. विकासजी, तुम्हाला आज पुरस्कार मिळालाय, काय आहेत तुमच्या भावना? सर्वप्रथम टॅलेंट कट्टा संस्था आणि त्यांचे सर्व जे काही सहकारी मित्र वगैरे असेल त्यांचे सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि या पुरस्काराचे खरे पुरस्कार ते माझे दोघं जण आहेत, आई वडील आणि बाजूला माझी बायको. यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. सारा एज्युकेशन सोसायटी आणि किडजी उल्लेखांची ज्ञान यामार्फत आम्ही एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो. स्वतः कम्प्युटर इंजिनियर असून एक 13 वर्षाचा अनुभव असल्यामुळे नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न ॲज अ प्राध्यापक म्हणून मी MIT कॉलेज लोणी काळभोर या ठिकाणी करत असतो. आणि ह्या सर्व जी काही प्रेरणा मला जी मिळते ते हे दोन आई वडील आणि माझी बायको ह्यामुळेच. त्यामुळे सर्व श्रेय ह्या तिघांना जातं. निश्चितच माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढी मुलं शिकून मनोवादी वृत्तींच्या माणसांच्या छातडावर थया नाचवी असा म्हणणारा कर्मवीर आपल्याला एकीकडे दिसत होता. पण तोच आधुनिक कर्मवीर आज आम्हाला तुमच्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण तुमची खूप मोठी शिक्षण संस्था उभी राहिलेली आहे. नुसती उभी राहिलेली नाही तर त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक धडे दिले जात आहेत. तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी आमच्या दोन्हीही न्यूज चॅनेलकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. मोस्ट वेलकम. नमस्कार, आपण पाहताय इंडियन टॅलेंट कट्टा आणि इंडियन टॅलेंट कट्ट्याच्या अवॉर्ड शोसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आपल्यासोबत सध्या पोलीस पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पण त्याआधी तुम्हाला खरं तर पुरस्कार मिळाला आहे आणि पुरस्कार हे प्रेरणा देत असतात असं म्हटलं जातं. पण आजचा हा पुरस्कार तुमच्यासाठी किती खास होता? खरं तर पुरस्काराला ज्यावेळेस नाव निवड झाली ते नाव कळल्यानंतर खूप आनंद झाला. हा पहिलाच पुरस्कार मला मिळतो. मी पोलीस पाटील पदावर गेले 5 ते 6 वर्ष काम करतो आणि सामाजिक सेवा पण ठिकाणी करत असतो. आणि हे मिळाल्यानंतर खूप काही मोठा आनंद झाला. आणि हे काही श्रेय आहे ते माझं प्रथमतः मी माझे आईवडील, माझी पत्नी आणि माझं कुटुंब आणि त्याबरोबर माझे नातेवाईक आणि जे काही सहकारी आहेत त्यांना मी देतो. निश्चितच पोलीस पाटील म्हटलं की अवरात्री जरी फोन आला तरी त्या माणसाला उठून पळावं लागतं. कारण तो पोलीस पाटील असतो. आणि आज तुम्हाला पुरस्कार मिळाला त्यामुळे तुमच्यावरती जी काही जबाबदारी आहे, जबाबदारीचं ओझं आहे ते आणखीनच वाढलेलं आहे. काय सांगाल? खरं तर म्हणजे काल एक गावामध्ये थोडासा वाद झालेला होता. कालपासून फोन चालू होते, अगदी कपडे घालेपर्यंत सकाळपर्यंत फोन चालू होते साहेबांचे, DYSP साहेबांचे आणि गावातल्या लोकांचे फोन चालू होते. अशा वेळेस वाटलं की पुरस्काराला जाऊ का नको. जबाबदारी एवढी मोठी असते की आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की अगदी सर्व काही प्रोटोकॉल जपावं लागतो. इकडे मी यायचं होतं. निश्चितच सर्व प्रोटोकॉल्स या ठिकाणी जपावे लागतात आणि सर्व प्रोटोकॉल जपता माफ करा, सर्व प्रोटोकॉल जपता गावचा गावगाडा हाकावा लागतो. ते काम असतं पोलीस पाटलाचं. आणि खरंच तुम्ही आज आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. माझं टॅलेंट कट्टा यांचं मी खरंच अभिनंदन करेन की त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. असंच चांगल्या कामाला आम्हाला न्याय मिळत राहतो एवढीच अपेक्षा करतो. आणि नवीन लोकांना इथपर्यंत आपण पोचवावं एवढी अपेक्षा करतो. टॅलेंट कट्टाचे तुम्ही अभिनंदन करतो असं म्हटलं, तुम्हाला आभार मानायचे तसं म्हणायचं होतं? हा येस, आभार मानायचे होते मला. ते त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आणि हा सन्मान दिला आणि आम्हाला अजून काम करण्यासाठी इच्छा आमची प्रत्येक ठिकाणी प्रेरित झाली. आणि निश्चितच पुढेही असंच काम करत जाऊन बरोबर आम्हाला पुरस्कार मिळो ना मिळो पण आम्ही समाजसेवा करत जाणार. निश्चितच महेशजी, तुम्हाला पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो. यासह इथेच थांबतो. चला पुढे कोणी. अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा, दिवाळी आली. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका, आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. नमस्कार.
नमस्कार, मी आरचे ऋषी शेलार आणि आज आपण पाहतोय इंडियन टॅलेंट अवॉर्ड 2023 आणि आपल्यासोबत आहे खुशाली, ज्यांचं अकाउंट आहे अशा तेजस्विनी, आणि तेजस्विनी यांना बेस्ट रील स्टार असा पुरस्कार आज इंडियन टॅलेंट अवॉर्ड कडून मिळालेला आहे. खरंच तुम्हाला हा पुरस्कार या ठिकाणी मिळालाय, काय भावना आहेत तुमच्या? हा तर म्हणजे माझा हा पहिला पुरस्कार आहे, त्याबद्दल मला म्हणजे एवढं भारी वाटतं, फील म्हणजे नाही का एकदम प्राऊड फील होतंय. आणि मी इंडियन टॅलेंटचं खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला एक मिनिट आपण थोडे पुढे बघूयात खुशाली, तेजस्विनी, कारण तुम्हाला टोटली महाराष्ट्र या ठिकाणी बघतोय. बोला, तुम्ही तुमचं कंटिन्यू करा, कारण आपण ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका, आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. नमस्कार, मी आरचे ऋषी शेलार आणि आपण पाहता इंडियन टॅलेंट कट्टा अवॉर्ड 2000 ही कोकलीत पुन्हा घ्या. नमस्कार, मी आरचे ऋषी शेलार आणि आपण पाहताय इंडियन टॅलेंट कट्टा अवॉर्ड 2023 आणि आपल्यासोबत आहे तेजस्विनी बुद्रुक. तेजस्विनी खरं तर एक सुप्रसिद्ध अशी रील स्टारच आहे आणि तेजस्विनीला आज बेस्ट रील स्टारचं इंडियन टॅलेंट कट्ट्याचं अवॉर्ड मिळालेलं आहे. तेजस्विनी, खरं तर सगळ्यात आधी तुझे खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो. आणि तुला प्रश्न विचारण्याआधी तुला आज या पुरस्कार सोहळ्यात येऊन कसं वाटतंय, आणि आमच्या दोन्ही चॅनलसाठी तू या ठिकाणी बाईट देतेस, एक सोशल मीडिया स्टार म्हणून तुला काय वाटतंय? सर्वप्रथम मी तर तुमचं आभार मानते की तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली. आजपर्यंत मी तुम्हाला टी व्हीमध्ये पाहिलं न्यूज देताना, पण आज मला तुम्ही स्वतः क्वेश्चन विचारतात हे बघून मला खूप भारी वाटतंय की मी आज तुमच्यासमोर बोलते. आणि त्यानंतर मी इंडियन टॅलेंटचं खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथं येण्याची संधी दिली, आणि तुमचंही आभार मानते त्याबद्दल की तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली. त्यानंतर तुम्हालाही पुरस्कार मिळाला, त्याबद्दल तुमचं मी मनापासून खूप अभिनंदन. खरं तर तेजस्विनी, आता आपल्या दोघांनाही पुरस्कार मिळालेलेच आहेत. तुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की सोशल मीडिया हँडल करताना अनेक नकारात्मक निगेटिव्ह अशा कमेंट्स येत असतात, पण त्या निगेटिव्ह कमेंटला फाटा देऊन आपण यशाची पायरी कशी गाठायची, त्याचं नेमकं रहस्य काय? हां, निगेटिव्ह कमेंट तशा तर जास्त कधी येत नाहीत निगेटिव्ह कमेंट, पण म्हणजे जर आपल्याला एखादं मोठं शिखर जर गाठायचं असेल तर खडतर प्रवास सुरुवातीला करावाच लागतो. माझं स्वप्न, माझं ड्रीम आहे ते मला खूप मोठं व्हायचं आहे. मला ह्या लोकांकडे लक्ष नाही द्यायचं, मला तसंच पुढं चालत राहायचं आहे. त्याबद्दल म्हणजे नाही का, मला निगेटिव्ह कमेंटचं मला काही घेणं देणं नाही. म्हणजे हत्ती चले बाजार तो कुत्ते भुकते हजार, अशा प्रमाणे खरं तर ही परिस्थिती आहे. आणि तुम्हालाही कोणी निगेटिव्ह कमेंट करत असेल तरी त्याला तुम्ही जुमानू नका, असे कितीतरी येतात आणि जातात. तुला पुन्हा एकदा खूप मनापासून तुझं अभिनंदन. आणि नक्की तेजस्वीच्या ID ला फॉलो करा. तेजस्वी, तुझी ID काय ते सांग. खुशाली 5007. थँक्यू, धन्यवाद खुशाली. तुम्ही पण माझी मुलाखत घ्या, तुम्हाला कसं वाटतंय? ओके, आरजे ऋषी शेलार. मला तुम्हाला पुन्हा एकदा स्टार्ट करा. ओके, आपल्याला घ्यायच्या आरजे ऋषी शेलार. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना क्वेश्चन विचारले, पण आज तुम्हाला कोणतरी क्वेश्चन विचारते हे तुम्हाला म्हणजे नाही का कसं वाटतंय? खरं तर तेजस्विनी, तुझे मी आभार मानतो, कारण मी आजपर्यंत बऱ्याच वेळा वृत्तनिवेदक असल्या कारणानं अनेकांच्या मुलाखती घेतल्या, पण माझी स्वतःची मुलाखत मी खरं तर मला वाटते दुसऱ्यांदा देतो. एकदा मी बाळूमामाच्या नावानं चांग भलं ही सिरियल करत असताना त्या सेटवरती मी उमेश ठाकूरजींना ठाकूर संगीत नाट्यगंगे या कार्यक्रमात मुलाखत दिली होती, आणि मला वाटतं त्यानंतर ही माझी दुसरीच मुलाखत आहे. आणि खरं तर मला खूप छान वाटतंय. पुरस्कार हे प्रेरणा देतच असतात, आणि खरं तर माझी आई मला नेहमी असे म्हणत असते की सपनों की मंजिल कभी पास नहीं होती, सपनों की मंजिल कभी पास नहीं होती, जिंदगी हर पल उदास नहीं होती, खुद पे यकीन रखना मेरे दोस्तों, कभी कभी वो भी हमें मिल जाता है जिसकी हमें आस नहीं होती, जिंदगी हर पल उदास नहीं होती, जिंदगी हर पल उदास नहीं होती. आणि निश्चितच आज मला पुरस्कार मिळालेला आहे, आणि त्यामुळे खरं तर मला खूप छान वाटतंय.
आणि सगळ्यात महत्त्वाचं तू माझी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद तुझे. आणि खूप छान वाटलं तू मला या ठिकाणी प्रश्न विचारलेस. आणि माझी देखील ID आहे RJ ऋषी शेलार. तर या ID ला फॉलो करा. आणि हो, माझी एक सिरियल येते जिचं नाव आहे सर मॅडम. त्याची शूटिंग येत्या 24 तारखेपासून सुरू होणार आहे. जसं तुम्ही मॅडम सर सिरियलला जशा पद्धतीनं तुम्ही प्रेम दिलं तसं आमच्याही सिरियलला तुम्ही सगळ्यांनी प्रेम द्या, एवढेच मी या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. आणि तुला आणखीन काय विचारायचं तू विचारू शकतेस. सिरियलबद्दल माहिती विचार. हां, सिरियलबद्दल म्हणजे मला विचारायचं होतं की ते सिरियलमध्ये म्हणजे नाही का तुम्ही ड्रामा वगैरे काय घेतलं? खरं तर सिरियलबद्दल तू विचारतेस तर ही जी सिरियल आहे ती मॅडम सर सिरियल सारखीच आहे. पण आमचं रिमेक थोडं वेगळं आहे. आमचं नाव फक्त उलट आहे सर मॅडम. आणि याचे कंपोजर आहेत अनिकेत नलावडे. खूप छान असं बॅकग्राऊंड म्युझिक देखील तयार झालेलं आहे. आणि सर मॅडम ही जी काही सिरियल आहे, सर मैडम क्या करते तो जज्बातों से काम लेते हैं और दिल से अपना काम करते हैं. मतलब हर जो केस आती है, कोई भी केस आती है तो केस दिल से सॉल्व करते हैं. ऐसे ही हमारी सर मैडम. तो ये जो सीरियल है ये महिला पुलिस थाना जनपद पुणे इसके ऊपर डिपेंड है. तो जरूर देख लीजिएगा सर मैडम मेरे साथ, यानी नटखट RJ ऋषि शेलार के साथ. और मेरे साथ है अभिनेत्री अनुष्का पेनकेज. आता मी चॅनलचं नाव तरी मी आता अनाऊन्स करत नाहीये, कारण आमची सिरियल सध्या 2 चॅनल्स मागतायत. पण जे लोक जास्त देतील त्यांनाच आमचे प्रोड्युसर ते सिरियल देतील. त्यामुळे सध्या तरी मी चॅनलचं नाव सांगत नाही. पण याआधी देखील माझ्या खूप सिरियल झालेल्या आहेत. त्यामध्ये बाळूमामा असेल, गाथा नवनाथाची असेल, पुण्याचे हनुमान असेल, भिंडिया सरकार असेल, धर्मयोद्धा गरुड असेल, त्यानंतर देवरहस्य असेल, अशा वेगवेगळ्या सिरियलचा समावेश आहे. तर मला खूप छान वाटलं. एक रेडिओ जॉकी ते थेट एक टीव्हीचा अँकर आणि मॉडेल आणि आता थेट अभिनेता म्हणून, कारण मी अशा खेडेगावातून येतोय जिथे मोबाईलची रेंज सुद्धा येत नाही आणि विद्यार्थ्यांना शिकायचं म्हटलं तर 5 किलोमीटर चालत जावं लागतं. अशा खेडेगावातून एक मुलगा येतो आणि तो नुसता येत नाही तर तो टीव्हीचा अँकर या ठिकाणी बनतो. एक छोटासा एक माझा किस्सा मी या ठिकाणी सांगणार आहे. मी लहान होतो आणि हा किस्सा खरं तर माझ्या काळजाला आज पण खूप म्हणजे तो किस्सा जरी सांगितला तरी माझ्या अंगावरती शहारे येतात. मी लहान होतो आणि लहान असताना आमच्या शेजारी एक सर होते. मी त्यांच्या ठिकाणी नाव नाही उल्लेख करणार, कारण त्यांना नाव घेतल्यानंतर थोडं गिल्टी फील होईल. पण मी त्यांच्या घरी TV बघण्यासाठी जायचो आणि त्या काळी स्टार प्रवाहावरती मालिका लागायच्या, देव यांनी स्वप्नांच्या पलीकडे, ओळख, पुढचं पाऊल. आणि त्यावेळेस लिटरली मी खूप लहान होतो, किती 4 आणि 5-6 वर्षाचा असेल कदाचित. आणि त्या मालिका त्या ठिकाणी लागायच्या तर मी त्यांच्याकडे TV बघायला जायचो. मी गेलो की ते काय करायचे, चॅनल चेंज करायचे. ते लावायचे बातम्या न्यूज 18 लोकमत. ज्या न्यूज 18 लोकमतचं पूर्वीचं नाव होतं IBN लोकमत. आणि त्या न्यूज 18 लोकमतला वृत्त निवेदक होते निखिलजी वागळे आणि आरती कुलकर्णी. तर हे दोघं त्या ठिकाणी निवेदन करत असायचे. निखिल सर म्हणायचे, नमस्कार मी निखिल वागळे आणि आपण पाहताय IBN लोकमत. तर मी ट्रू फॅक्ट झाला काय, तर मी निखिल वागळे सरांना आणि आरती कुलकर्ण्यांना मी फॉलो करत गेलो. आणि जसं लहान मुलांचे खेळ असतात की मी कबड्डी खेळेल, मी खो खो खेळेल, मी क्रिकेट खेळेल, पण माझा लहानपणी खेळच नव्हता. मी लहानपणी लाईट गेली की माझा एक खेळ सुरू व्हायचा, नमस्कार मी निखिल वागळे आणि आपण पाहता IBN लोकमत. आणि ट्रू फॅक्टली मी आज एका नामवंत टीव्हीचा वृत्तनिवेदक आहे. ज्या ऋषिकेश शेलारला TV बघायला नव्हती तो एका टीव्हीचा न्यूज अँकर आहे आणि त्याला आज लाखो लोक बघतात. ही खरं तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमचं खूप अभिनंदन. तुम्ही म्हणजे एवढ्याच ह्याच्यातून पुढे गेलात. आज तुमचं चॅनल आहे आणि तुमच्या ज्या TV सिरियल आता जे येणार आहे नवीन त्याबद्दल तुमचं खूप मनापासून अभिनंदन. आणि इथून पुढच्या सर्व कार्यामध्ये तुम्हाला असंच यश, प्रगती तुमची अशीच पुढे होत राहावी. धन्यवाद तेजस्विनी. आणि तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर तुम्ही माझी मुलाखत घेतली. तेजस्विनीला नक्की फॉलो करा आणि मला देखील फॉलो करा. आणि निश्चितच आमच्या पाठीशी राहा आणि ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा भारत न्यूज मराठी एवढी. सोबतच महाराष्ट्र 1 न्यूज 24 हे दोन्ही न्यूज चॅनल बघत राहा आणि आमच्या दोन्हीही वाहिन्यांना सपोर्ट करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, आता आपला भारत न्यूज मराठी हा प्रत्येक प्रादेशिक भाषांमधून प्रसारित होतोय, तेव्हा आमच्या प्रत्येक वाहिनीचा आस्वाद घ्या. थँक्यू. ओके, चला पुढे कोण आहे? खूप छान. सर बोला. अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा दिवाळी आली, मोठी स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली.
उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका, आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली. नमस्कार, आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD. सोबतच आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज 124. आमच्या दोन्ही वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण इंडियन टॅलेंट कट्टा याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चर्चा तर होणारच हा विशेष सत्र या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आपल्यासोबत आहेत वैभव, सध्या आपल्यासोबत आहेत वैभवजी खाडे, डॉक्टर वैभव खाडे असं त्यांचा नामोल्लेख मी या ठिकाणी करतो, कारण ही जी व्यक्तिमत्व आहे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. वैभव, खरं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व तुला म्हणायला हरकत नाही, कारण तू एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेस. जी टॉकीज असेल किंवा इतर वाहिन्या असतील त्या वाहिन्यांवरती तू कीर्तनकार म्हणून ख्याती देखील मिळवलीस. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी याप्रमाणे खरं तर तुझं कार्य या ठिकाणी सुरू आहे. तू बिझनेसही करतोस. काय वाटतं तुला या ठिकाणी आज तुला अवॉर्ड दिला जातो? सर्वात महत्त्वाचं आजचा जो टॅलेंट करताना जो विषय केला तर तुमचं मी मनोगत आणि एकदम धन्यवाद मानतो, कारण की अनेक लोकांचं टॅलेंट शोधायचं आणि लाखो लोकांना माझ्या चॉईस ज्या लोकांचं अनेक क्षेत्रामध्ये असं म्हणू शकतो की आपण ग्रोथ ज्यांनी केली अशा लोकांना शोधून या ठिकाणी आवड देण्याचं काम केलं. ते आजचं खूप भारी वाटलं. अशा टीमलाही पहिल्यांदा धन्यवाद म्हणतो. दीपक सर असतील, मनोज सर असतील, बरेचसे लोक असतील. ते सर्वात महत्त्वाचं आज बरी गोष्ट आवडली ती म्हणजे अशी की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये जे लोक आले होते ह्याच्यामध्ये अनेक असे लोक होते ज्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामधून टॉपच्या रँकमधले असेल किंवा टॉप केला असेल असे या ठिकाणी आले होते. तर भारी वाटला हा कार्यक्रम. वैभव, खरं तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्नी, शब्दाचीच शस्त्र यत्न करू, शब्द हेचे आम्हा जीवाचे जीवन, वाटू शब्द जनधन लोका. अशा संत तुकारामांच्या ओळींप्रमाणे खरं तर तुझ्याकडे जो काही शब्द संपत्ती आहे, शब्द साठा आहे, तू कीर्तनकार म्हणून ज्यावेळेस लोकांपुढे प्रेझेंट करतोस त्यावेळेस कसं वाटतं? एकदम भारी वाटतं, कारण की गर्व वाटतं सगळ्यात महत्त्वाचं की एक मराठी असण्याचा. आणि दुसरी गोष्ट आपण हिंदू असून आपण जे वाङ्मय वाटतं किंवा जे आपण अभ्यास म्हणतो ते संत लोकांनी पूर्वच्या काळापासून जे जपलेलं आहे याला जे वारसा चालवतोय त्याला खूप भारी वाटतं. मला आनंद वाटतो. वारकरी संप्रदाय जे मी पुढे करतोय आणि अनेक लोकांना वारकरी संप्रदायाबद्दल पहिल्यापासून तर वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा कळस आहेच, परंतु ज्या ठिकाणी मी काम करतोय ज्या पद्धतीनं प्रवचन असेल, कीर्तन असेल, समाज प्रबोधनाचं जे काम करतोय ह्याचा मला खूप गर्व वाटतो आणि आनंद वाटतो की मी वारकरी आहे. तुला एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे. तू आता वारकरी संप्रदायाबद्दल बोलत होतास. कधी कधी इंदोरीकर महाराज असतील किंवा इतर महाराज असतील तर त्यांची वादग्रस्त विधानं ज्यावेळेस समाजापुढे येतात खरं तर त्यामुळे भांडणं निर्माण होतात. तर अशा महाराज लोकांना तू नेमका काय संदेश देशील की बाबा हो तुम्ही असं करू नका, तुमच्यामुळे आमचा वारकरी संप्रदाय थोड्या प्रमाणात मागे जातोय किंवा बदनाम होतोय. काही लोक असंही बदनाम झाल्याचाही काही लोक आरोप करतात. काय सांगशील? सगळ्यात महत्त्वाचं काय की वारकरी कोणाला म्हणावं हे खूप महत्त्वाचं आहे. वारकरी कोण आहे, वारकरी कसं समजलं पाहिजे. सर समजून की अनेक क्षेत्रामध्ये अनेक लोक असतात, काही एक दोन लोक असतात. एक दोन लोकांच्या चुकीमुळं अनेक लोकांना नाव ठेवलं किंवा अनेक लोकांना आपण तसं गेस करणं हे तर मी चुकीचं समजत. दुसरी गोष्ट इंदुरीकर महाराज जे असतील काय असतील जे काही सोशल मीडिया आहे ते सोशल मीडियामुळे सगळ्या काही गोष्टी आहेत आणि माणूस असतानाच चुकीचा पुतळा आहे की बोलताना एखादी गोष्ट बोलल्यानंतर त्या प्रकारे कसं काय मार्केटमध्ये काय होतं हे सोशल मीडिया पण असू शकतं. आणि दुसरी गोष्ट हे लोकांचं कारण आहे कुठली गोष्ट उचलायची कुठली गोष्टी न घ्यायची. आता आपण तुम्ही एवढे भारी बोलताय तर माझ्याकडून असं तुमच्याकडून कोणती गोष्ट घ्यायची हे सगळ्यात महत्त्वाचं लोकांनी ठरवलं पाहिजे की आपण कोणत्या गोष्टी ऐकायच्या कोणत्या गोष्टी न घ्यायच्या. वैभव, एक शेवटचं तुला विचारायचं आहे की इंदोरीकर महाराज बोलताना त्यांची वादग्रस्त विधाने असतात तर त्या विधानांमधून तुला असं म्हणायचंय शब्द हे शस्त्राप्रमाणे असतात. तर इंदोरीकर महाराज असतील किंवा इतर महाराज लोक असतील त्यांनी ते शब्द जपून वापरायला हवेत ज्यामुळे समाजामध्ये धुमाकूळ होणार नाही. असं शब्दाच्या बद्दल सांगू शकत नाही, पण त्यांच्याबद्दल मी एकच बोलू शकतो, भले बात गलत है लेकिन इरादा सही. खरं तर इंदोरीकर महाराज असतील, इतर महाराज असतील तर ते वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजाला घडवण्याचं काम करत असतात, समाजाला दिशा देण्याचं काम करत असतात. आणि आपल्यासोबत होते बिझनेसमॅन वैभव खाडे. वैभव, एक बिझनेसमॅन म्हणून तू यशस्वी आहेस. काय सांगशील आजच्या तरुणांना यशाचा तुझ्या पासवर? सगळ्यात महत्त्वाचं बिझनेसमध्ये आलं पाहिजे. जॉबमध्ये माणूस बघू शकतो, गरजा पूर्ण करू शकतात. जर बिझनेसमध्ये आलं तर जीवनाचं प्रत्येक स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतात. आणि माझं असं म्हणणं आहे की मोठं व्हायचं असेल, एक उद्योजक व्हायचं असेल तर 100% 1000% बिझनेसच गरजेचं आहे. बिझनेसमधूनच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी बिझनेसमध्ये यायचं. यासह आपण वैभव इथेच थांबतोय. तुला पुरस्कार मिळालेला आहे.
आहे. तर तुझे देखील आम्ही अभिनंदन करतो. तुला आणखीन काय बोलायचं आहे का? सर्वात महत्त्वाचं आरजे सर, तुमचं पण या ठिकाणी स्वागत आहे. तुम्ही पण आजच्या शोला आले होते. तुमचा पण आज या ठिकाणी खूप छान सत्कार झाला. सर्वात महत्त्वाचं, मी तुम्हाला खूप दिवसापासून पाहते सोशल मीडियाला वगैरे आहे आणि तुमच्या खूप छान बाईट्स असतात. तुम्ही खूप छान बोलता. ॲक्च्युली तुमचं बोलणं मला खूप आवडतं सर आणि नेहमी मी तुम्हाला सोशल मीडियावर पाहत असतो. धन्यवाद. वैभव खाडे आपल्यासोबत बिझनेसमॅन आणि डॉक्टर, त्यासोबतच कीर्तनकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यासोबत होतं. यासह इथेच थांबतो. अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका, आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आपण पाहताय इंडियन टॅलेंट कट्टा 2023 आणि आपल्यासोबत आहेत नवनाथ दुधे, ज्यांनी आपल्या गोशाळेच्या माध्यमातून गोपालक तत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या संस्था रजिस्टर आहेत आणि त्यांच्या वेबसाईट देखील आहे. तुम्हाला आज पुरस्कार मिळाला, काय वाटतं? पुरस्कार मिळाल्याबद्दल एकदम भारी वाटते. असा प्रथमच आपल्यासोबत असा पुरस्कार मिळालेला आहे आणि गोशाळेच्या माध्यमातून हा पुरस्कार मला मिळाला. धन्यवाद. तुम्ही अजून काय सांगाल, गोशाळेबद्दल काय सांगाल? 2 मिनिटाच्या आत सांगा, कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. गोशाळेमध्ये अनेक आपल्या गायी जे आहेत की ते लोक दूध न दिल्यामुळं ते कत्तलखान्याला देत आहेत. तर कत्तलखान्याला न देता त्या गायी आपल्या जपल्या पाहिजेत. त्याच्यापासून अनेक चांगल्या पद्धतीने आपल्याला शेती करता येते आणि उदरनिर्वाहाचं साधन कमीत कमी शेतकऱ्यांनी 2 गायी तरी पाळाव्यात आणि त्याच्यापासून चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह किंवा आपल्या मुलाबाळांना एक सेंद्रिय पद्धतीचं खाद्य आपल्याच रानातून मिळून जाईल. आणि आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या आरोग्यासंदर्भातच जर जगायला गेलं तर कुठेही माणूस जगू शकतो, पण आरोग्य व्यवस्थित नसेल तर माणूस जगू शकत नाही. निश्चितच. खरं तर तुम्ही गायींना पाळा, कारण गायींमध्ये 33 कोटी देव असतात आणि खरं तर या गायींना तुम्ही जर पाळलं, त्यांचा जर तुम्ही कत्तलखान्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही. आणि एक विशेष सूचना मी तुम्हाला या ठिकाणी करू इच्छितो, ती म्हणजे आपल्याला गावरान गाईचं सारवण्यासाठी शेण लागतं. आपल्याला गावरान गाईचं भातावरती किंवा पोळीवरती खायला साजूक तूप लागतं. मग आपल्याला ती गावरान गाईच का नको असते? का? ती जर्सी गाईप्रमाणे जास्त दूध देत नाही म्हणून. ती गावरान गाई ही आपली माता आहे, गोमाता आहे, म्हणून तिचा आदर करा, तिचा सन्मान करा. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका, आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आरजे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD, सोबतच महाराष्ट्र न्यूज 124 आणि आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र न्यूज 124च्या आमच्या प्रतिनिधी कोमल भोयटे. आणि कोमल, तुला आज पुरस्कार मिळालेला आहे. सो सगळ्यात आधी तुझं कॉंग्रॅच्युलेशन, मेनी हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. खरं तर तुला पुरस्कार मिळाला आहे. काय वाटतं तुला? पुरस्कार, आपण म्हणत असतो पुरस्कार प्रेरणा देत असतात, पण पुरस्कारच्या वेळेस प्रेरणा देत असतात. टेक घ्या सर पुन्हा एकदा, थोडं कंबल झालंय माझं. ओके. नमस्कार, मी आरजे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD, सोबतच महाराष्ट्र न्यूज 124 आणि आपल्यासोबत आहेत आमच्या प्रतिनिधी कोमल भोयटे. कोमलला देखील आज इंडियन टॅलेंट कट्टा अवॉर्ड कडून सन्मानित करण्यात आले. कोमल, काय आहेत तुझ्या भावना? एक पत्रकार म्हणून तू निर्भीड निरपक्ष आहेसच, त्यासोबतच आज तुझा सन्मान केला जातोय. काय तुझ्या भावना आहे? खरं तर इंडियन टॅलेंट कट्टा याचं पहिल्यांदा मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. माझ्यातलं जे टॅलेंट त्यांनी ओळखलं त्यासाठी खरंच त्यांचं मनापासून मी आभार मानते. आणि एक पत्रकार म्हणून मी जे समाजसेवा वगैरे म्हणजे आहे ते जे प्रश्न, लोकांचे जे प्रश्न वगैरे जे आहेत ते मी मांडू शकते.
म्हणजे जे लोकांच्या अडचणी वगैरे आहेत ते मी सगळं त्यांच्या माझ्या चॅनलच्या थ्रू मी समोर आणू शकते, त्यांचे प्रश्न सोडवू शकते. कोमल, खरं तर असं विचारलं जातं, बहुतांश वेळा विचारलं नाही तर असं म्हटलं जातं की पत्रकार हा विकला गेलाय. तुझ्या मताने पत्रकार विकला गेलाय का? काय सांगशील? प्रत्येक पत्रकार हा जो तो ज्याच्या त्याच्या ह्याच्यासाठी काम करत असतो. कारण मी तर नाही अजून मी तर कोणासाठीच नाही हे केलं. मी माझं स्वतःचं चॅनल काढून मी स्वतः एक पत्रकार म्हणून काम करते आणि त्याचबरोबर माझी संपूर्ण टीम सुद्धा इथं आली आहे. कारण आज ते जर नसते तर मी काहीच नव्हते. त्यांनी मला सपोर्ट केला, माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला, म्हणून मी आज इथपर्यंत आहे. त्यामुळे मी त्यांचं आणि माझ्या फॅमिलीचं खरंच मनापासून मी आभार मानते. निश्चितच नाण्याला दोन बाजू आहेत आणि काही पत्रकार विकले गेले असा जरी लोक दावा करत असतील तरी तो दावा खरं तर संशोधनाचा भाग आहे. त्यावरती तुम्ही संशोधन करा. कोमल, तू आज आपल्या दोन्ही चॅनेलशी संवाद साधलास त्याबद्दल तुझे आभार मानतो. धन्यवाद कोमल. खरं तर सर तुमचंही आभार. कारण आम्ही तुमच्याकडे बघून मी इन्स्पायर झाली आहे की तुमच्याकडे बघून मी बोलू सुद्धा शकतो. कारण अशा क्वचित व्यक्ती असतात जे आपल्यासाठी इन्स्पिरेशन ठरतात. जसं माझं इन्स्पिरेशन आज तुम्ही ठरला की आज मी तुम्हाला सोशल मीडियावरती बघते, पण आज प्रथम योग आला की मी तुम्हाला भेटली आहे. आज तुम्ही माझी बाईट घेताय, त्यासाठी खरंच तुमचंही मनापासून आभार. खरं तर कोमल, तू आमच्याकडून खूप काही शिकत राहा आणि आम्ही तुझ्याकडून शिकत राहू. कारण माणूस हा आयुष्यभर शिकत असतो आणि कोणाकडून काही ना काहीतरी घ्यावं लागतं, नाही का? जसं तुकोबा, जसं बिंदा करविंदकर म्हणतात, उसागलेल्या दर्याकडून जसं बिंदा करविंदकरांच्या कवितेमध्ये आहे तशा पद्धतीनं काय कोणाकडून घ्यावं ते आपण स्वतः ठरवावं आणि त्याप्रमाणे वागावं, एवढंच मी या ठिकाणी सांगतोय. आणि आत्ता आपल्यासोबत तिचे बाबा देखील या ठिकाणी आहेत. खरं तर तुमच्या कन्येला या ठिकाणी आज गुणगौरवानं सन्मानित केलं जात आहे. काय तुमच्या भावना आहे? खरं तर त्यांना शब्द फुटे नसे झालेले आहेत. कारण हे सगळं दृश्य पाहून खरं तर कुठल्याही बापाचं जे काही हृदय आहे ते खरं तर खूप नाजूक असतं आणि त्यांना गहिवरून आलेलं आहे, त्यामुळे ते काही भावना व्यक्त करू शकत नाही. पण खरं तर बाप म्हणजे आपल्या घराचा जो काही आहे तो काय आहे तर खंबीर असा खांब आहे, जो खांब अवघं घर तोलतो. कशावरती? आपल्या वचनावरती. काय करत असतो तर अख्खं घर तोडत असतो. आणि तो बाप या ठिकाणी आहे. तो काही बोलू शकत जरी नसला तरी तो आपल्या मुलीसाठी लाख मोलाचा आधार आहे. अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा, दिवाळी आली. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका, आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. नमस्कार, मी आरजे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD. सोबतच आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज 124. आमच्या दोन्ही वृत्तवाहिन्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण आलेलो आहोत इंडियन टॅलेंट कट्टा 2023 सह प्रस्तुत करत आहेत भारत न्यूज मराठी HD. सोबतच आहे महाराष्ट्र न्यूज 24/1, सोबतच शब्दधन. आणि या आमच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आपल्या सोबत आहेत घोगरगावच्या विद्यमान सरपंचा सुजाता मिलिंदजी भोसले. सुजाताजींनी गावाचं रुपडं असं काही पालटलं, गावामध्ये अशा काही योजना आणल्या ज्यामुळे गावाचा विकास व्हायला लागला. गावामध्ये विकासाची गंगा एका यशाच्या दिशेने वाहायला सुरुवात झालेली आहे. सुजाताजी, आज तुम्हाला पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. महाराष्ट्राचा नव्हे तर भारतातील उत्कृष्ट सरपंच हा पुरस्कार तुम्हाला इंडियन टॅलेंट कडून मिळालेला आहे. तर खरंच तर महाराष्ट्रातून नाही तर भारतातून या पुरस्कारासाठी तुमची निवड करण्यात आलेली आहे. तुम्हाला मला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमची मुलाखत घेण्या अगोदर मी असं निरीक्षण केलं की तुम्ही आधी ग्रामसेवक होता आणि तुम्ही ग्रामसेवक पद सोडून तुम्ही सरपंचच का झाला? तुम्हाला का सरपंच व्हावंसं वाटलं? थोडं पुढे. नमस्ते, मी सौ सुजाता मिलिंद भोसले, सरपंच घोगरगाव. खरं सांगायचं तर ज्यावेळेस मी ग्रामसेविका म्हणून होते
त्या म्हणजे ग्रामसेविकेची परीक्षा दिली त्यावेळेस मी पूर्ण जिल्ह्यामधून मेरिटमध्ये दुसरी होती आणि माझा लगेच नंबर लागला आणि मी ग्रामसेविका हे नोकरी जॉईन केली. 2 वर्ष नोकरी केली. पण ज्यावेळेस माझा आणि माझ्या घरच्यांचा या एकच ध्यास होता की काहीही करून आपल्याला म्हणजे समाजकार्य करायचं. हे समाजकार्य कुठंतरी चालू असताना ज्यावेळेस मी प्रशासनामध्ये काम करत होते, नोकरी करत होते, त्यावेळेस खरं तर प्रशासन एक कर्मचारी म्हणून मला जे समाजसेविकाचे जो नाद होता किंवा जो छंद होता त्या छंदामध्ये हे नोकरी कुठंतरी अडसर होती. त्याच्यामुळं ही नोकरी न करता मी समाजसेवा करायचं ठरवलं आणि ही नोकरी बरंचसं असं पाहिलं जातं की ज्यावेळेस लोक म्हणजे जे तरुण आताचे जे तरुणी आहेत हे खरं तर नोकरीच्या पाठीमागे धावणारं म्हणजे युग आहे आणि ह्या नोकरीच्या पाठीमागे धावता मला एक गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेस आपण नोकरी करीतो ही नोकरी महत्त्वाची नाही तर कुठंतरी समाजसेवा ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं मी ही नोकरी सोडून हे समाजसेवा म्हणजे हे सरपंच पद या समाजसेवेकडे ओढली गेली. सुजाता ताई, खरं तर तुमच्याकडे भारतातील एक आदर्श सरपंच म्हणून पाहिलं जातं. आम्ही ज्यावेळेस तुमच्या ग्रामपंचायतचं निरीक्षण केलं, अत्यंत स्वच्छ आणि सुंदर अशी ग्रामपंचायत म्हणून तुमच्या गावाकडे पाहिलं जातं बहुतांश वेळा आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये वेगवेगळ्या विविध योजना राबवत असता ज्यामुळे गावातील लोकांना, तरुणांना त्याचा फायदा होतो. आणि असं कळलंय की तुम्ही भविष्यातील स्पीकिंग इंग्लिशसारख्या योजना तुमच्या गावातील शाळांमध्ये मोफत राबवणार आहात. काय सांगाल याबद्दल? खरं तर आपल्या गावाकडे जे इंग्लिश माध्यम आहे ते माध्यम खूप कमी याच्यामध्ये आहे. जे मुलांना आपल्याला खरंच आता जे भविष्यामध्ये जे मुलांना गरज आहे ते म्हणजे इंग्लिश माध्यम आणि हे इंग्लिश माध्यमामध्ये आपल्या गावाकडचे मुलं हे खूप पाठीमाग आहेत. त्याच्यामुळे माझं असा धोरण आहे की जे नवीन स्पोकन इंग्लिश जे आहे माध्यम ते खरं तर गावामध्ये मुलांना मुक्त म्हणजे मोफत शिकवण्याची मी या ठिकाणी सरपंच मॅडम स्पीकिंग इंग्लिशचा कोर्स मोफत देण्याची या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, दोन्ही चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतात. सरपंच बाई, आज तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे, काय भावना आहेत तुमच्या? खरं तर मी इंडियन टॅलेंट अवॉर्ड कट्ट्याचे मी खरं तर खूप मनापासून आभार मानते. कारण त्यांनी आम्हाला ह्या म्हणजे जे काही समाजसेवेचं जे कार्य आहे ते खरं तर कुठंतरी म्हणजे अजूनही त्याला पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे. जे काही समाजकार्य आम्ही करत आहोत, ज्या समाजकार्याची आमच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ते ऊर्जा 100 पटीने वाढवण्याचं काम या टॅलेंट कट्ट्याने केलेलं आहे. त्याच्यामुळे या इंडियन टॅलेंट कट्ट्याचे मी खूप मनापासून आभार मानते. आणि खरं म्हणायचं म्हणलं तर हा पुरस्कार माझा एकटीचा नाही तर हा पुरस्कार माझ्या पूर्ण गावकऱ्यांचा आहे. कारण गावकरी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते आणि आहेतही आणि इथून पुढेही 5 वर्ष ते खंबीरपणे उभे राहतील अशी मला पूर्ण आशा आहे. आणि ह्या खंबीर पाठीमागे उभे असल्यामुळेच मी आज हा पुरस्कार सोहळा त्यामध्ये पाहू शकते किंवा असं पुरस्कार खरं तर घेऊ शकले. असंही म्हटलं जातं तुमच्या गावाकडे मस्जिद आणि मंदिर याच्यामध्येच एक भिंत आहे, काय सांगाल? अशा गावाचे तुम्ही सुनबाई आहात. आमचं गोकरगाव हे तसं पाहिलं तर एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं नावलौकिक गाव आहे. कारण ह्या गावामध्ये, गोकरगाव या गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणजे जेथे एक राम मंदिर आणि हिंदू समाजाचं जे मशीद आहे या मशिदामध्ये राम मंदिर आणि मशीद या दोन्ही मंदिरामध्ये फक्त एकच भिंत आहे. हे दोन्ही मंदिर शेजारीच आहे आणि ह्या दोन्हींची भिंत एकच आहे आणि दोन्हीही सर्व जाती धर्मातील लोक इथं गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. सुजाताताई, खूप छान. आणि तुमचे आहो या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती करतो, ते नाहीत वाटतं कदाचित या ठिकाणी आहेत त्यांचे आहो, त्यांना माझी विनंती आहे या ठिकाणी यायचं आहे. भोसले साहेबांना माझी विनंती आहे, तुमच्या मिसेसला या ठिकाणी पुरस्कार दिला गेलेला आहे आणि एक पती म्हणून खरं तर त्यांना मी या ठिकाणी बोलवते. भोसले साहेब, तुम्हाला पुन्हा एकदा मी आवाहन करतो या ठिकाणी तुम्ही या आणि तुमच्या मिसेसला आज भारतातून पुरस्कार मिळालेला आहे, काय तुमच्या भावना आहेत? शेवटचाच प्रश्न आहे. नमस्कार. आज जो इंडियन टॅलेंट अवॉर्ड संस्थेने माझ्या पत्नीला उत्कृष्ट सरपंच म्हणून जो म्हणजे किताब दिला किंवा अवॉर्ड दिला त्याबद्दल मी प्रथमतः आपणा सर्व टीमचं आभार मानतो. आणि असेच ग्रामीण भागातील जे काही सामाजिक काम करणारे घटक आहेत
त्यांना जर ह्या प्रकारे आपण जर अवॉर्ड किंवा पारितोषिक देऊन सन्मानित केलं तर निश्चित ग्रामीण भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यामधून निश्चितच या सर्वांना ऊर्जा मिळणार आहे. निश्चितच धन्यवाद. हे होते आपल्यासोबत ग्रामपंचायत कार्यालय घोगरगावच्या सरपंच बाईंचे म्हणजे सुजाता मिलिंद भोसलेंचे आहो मिलिंदजी भोसले. खरं तर तुमच्या पत्नीला आजचा जो काही पुरस्कार मिळाला आहे तो आपल्या महाराष्ट्रासाठी खरं तर खूप अभिमानाची बाब आहे. कारण महाराष्ट्रामधून नाही तर भारतामधून एकमेव त्यांची निवड झालेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दोघांनाही आमच्या दोन्हीही वृत्तवाहिनीकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अजूनही सगळे झोपले? अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. उठा उठा दिवाळी आली. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका आता तुमची परंपरा कायम राहील. उठा उठा दिवाळी